नमस्कार, मी सुनीताज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। मी आज बनवणार आहे पावभाजी। चला तर मग साहित्य बघूयात। मी इथं 4 बटाटे घेतलेले आहे, साल काढून कापून। फ्लावर घेतलेले 1 पाव, मटर घेतलेला आहे, बीट घेतलेला आहे इथे 1 आणि गाजर घेतलेला आहे 2 कट करून। आपण हे सगळे साहित्य इथं कुकर घेतलेला आहे, यामध्ये टाकून सगळे आपण भाज्या कुकरला शिट्टी देऊन घेणार आहोत 4। पावभाजीमध्ये तुम्ही आवडीनुसार भाज्या वापरू शकता। फ्लावर टाकलेले, बीट हे कलर येण्यासाठी असते आपल्या पावभाजीला, जेणेकरून छान लाल कलर येईल। गाजर आणि मटर तुम्ही तडका देते वेळी पण वापरू शकता आणि असं पण वापरू शकता। मीठ टाकायचे थोडंसं, आपल्या भाज्या चांगल्या शिजतील। कुकरला 4 शिट्ट्या काढून घेऊयात। तुम्ही बघू शकता आपल्या भाज्या शिजलेल्या आहेत, सगळे 4 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहे। यामधलं आपण एक्स्ट्राचं जे पाणी आहे ते काढून घेणार आहोत। यातलं एक्स्ट्राचं पाणी काढलेलं आहे, आपण आता असं मॅशरने मॅश करून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता आपल्या भाज्या मस्त शिजलेल्या आहेत, याला मॅश करून घेतलेलं आहे। चला तर मग इकडे भाजी बनवायला घेणार आहे। इथे कढई घेतलेली आहे, दोन चमचे तेल टाकलेलं आहे। मी इथं अमूलचं बटर घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता। 1 बटर क्यूब घेतलेला आहे। जिरं मोहरी टाकायचं आहे आपल्याला त्यामध्ये। दोन कांदे घेतलेले मीडियम साईजचे, बारीक कट करून। कांदा ब्राऊन कलरचा होईपर्यंत आपल्याला परतायचा आहे, जेणेकरून त्याचा कच्चापणा निघून जाईल।
अद्रक लसणाची पेस्ट टाकते. बघू शकता आपला कांदा ब्राऊन कलरचा झालेला आहे. थोडी कोथिंबीर टाकते. थोडी कोथिंबीर आता टाकायची, थोडी कोथिंबीर नंतर वरून टाकायचे. टोमॅटो घेतलेला आहे मी इथं बारीक कट करून 2. मीठ टाकते अर्धा चमच. आपले टोमॅटो लवकर मॅश होईल मध्ये. आपले टोमॅटो इथं मॅश झालेले आहे पूर्ण. आता त्यामध्ये जाणार आहेत मसाले. मी घरचं लाल तिखट घेतलेलं आहे 2 चमचे. पावभाजी मसाला घेतलेला आहे 1 चमच. धनेपूड घेतलेला 1 चमच. आणि अंबारीचा कांदा लसूण मसाला घेतलेला 1 चमच. आपल्याला परतून घ्यायचे ते मसाले सगळे. मी बटर 1च स्कूप टाकलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार 1-2 टाकू शकता. मीठ टाकते 1 चमच चवीनुसार. इथं पावभाजीचं पाणी काढलेलं आहे आपलं भाजी शिजलेलं. 1 चमच पाणी टाकते. आपला तडका रेडी आहे. बघू शकता तुम्ही त्याला तेल सुटते. त्यामध्ये आपण हे पावभाजीचं सगळे भाजी जे शिजवून घेतलेलं बेटर ते टाकणार आहे. ते एक्स्ट्राचं पाणी काढलेलं मी त्यात टाकून घेते. थिकनेस तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही करू शकता. तुमच्या घरी जसे आवडेल तसे. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकते. आणि कस्तुरी मेथी टाकून घेते. बघू शकता आपल्या भाजीचा कलर कसला मस्त आलेला आहे. जबरदस्त दिसते भाजी. बघू शकता आपली भाजी रेडी झालेली आहे. आता मी इथे बटर लावून पाव भाजून घेणार आहे. पावभाजी म्हणलं की बटरचा जास्त वापर होतोच.
पॅनला बटर लावून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्यावरती पाव ठेवून शेकून घ्यायचे आहेत. पाव म्हणजे भाजून घ्यायचे आहेत. तुमच्या आवडीनुसार तुम्ही एक साईडनं पण भाजू शकता बटर लावून आणि दोन्ही साईडनं पण भाजू शकता. मला दोन्ही साईडनं कुरकुरीत भाजलेले पाव आवडतात, कडक झालेले, म्हणून मी दोन्ही साईडनं भाजणार आहे. मस्त झालेले आहेत आपले पाव भाजून कुरकुरीत. चला तर मग पावभाजी घेऊयात खायला. वरून बटर टाकलेलं आहे मी. बघू शकता अप्रतिम पावभाजी झालेली आहे. असेच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका. थँक्यू.